आज श्रद्धा सोनीला पावभाजी खायची होती. मग घरात होत्या तेवढ्या भाजीपाला मी घेतला आहे. बटाटा, गाजर, फ्लावर, कोबी, शिमला मिरची सगळं कापून स्वच्छ धुवून घेतले. व्यवस्थित धुवून कुकरमध्ये शिजण्यासाठी टाकून दिले. यामध्ये वाटाणा पण घातलं, पण माझ्याकडे वाटाणा नव्हता, त्यामुळं मी काय वाटाणा घातला नाही. बीट पण घालता असले तर माझ्याकडे नाही आहे. थोडेसे पाणी टाकायचे, शिजवून घ्यायचे. शिजल्यानंतर चमच्याने व्यवस्थित असे मॅश करून घ्यायचे. कुकरला शिजायला टाकण्याआधी एक चमचा तेल टाकून जिऱ्याची फोडणी द्यायची. मग भाजीपाला टाकून परतून घेतला, मग शिजून घेतलं का अजून छान टेस्ट येते. मी केलेले माझ्या लक्षातच नाही राहिले. 4 पळ्या तेल घातले. दोन कांदे बारीक चिरून घेतले. कांदा व्यवस्थित परतून घेऊ. अर्धा इंच आलं किसून घेतले, ते टाकले. 2 टमॅटो बारीक चिरून घेतले. दोन चमचे मीठ घातले. मीठ घातले टमॅटो लवकर मऊ होतो. तर यामध्ये पावभाजी मसाला घातलाय 2 चमचे. एक चमचा धना पावडर घातली. 1 चमचा हळद पावडर घातली. 2 चमचे लाल तिखट घातली. मॅश केलेल्या साऱ्या भाज्या टाकून द्यायच्या. व्यवस्थित हलवून घ्यायचे. थोडं पाणी घालून टाकायचं. अजून आपल्याला जशी पातळ कन्सिस्टन्सी हवी तशी घ्यायची. यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी टाकली वरून. थोडीशी हिरवी कोथिंबीर कापून घातली. छान उकळी येऊ द्यायची. पाव गरम करण्यासाठी तवा ठेवलाय गॅसवर. त्यामध्ये 1 चमचा तेल घातलंय. आमचं खेडेगाव आहे, त्याच्यामुळं काय बटर भेटलं नाही आम्हाला, त्यामुळं मी तेलच घातले. तेल घातले. थोडीशी पावभाजी मसाला टाकून पाव मधोमध हे करून भाजून घेतलाय. तुम्ही बटर वापरा, आमच्याकडे काय बटर भेटले नाही.
प्लेटमध्ये मस्त सर्व करू. गिरही केलेली पावभाजी पोट भरून खाता पोरं, तसे विकतचे मी पोट भरत नाही. कांदा, कोथिंबीर, लिंबू ठेवलाय. अशा प्रकारे आपली पावभाजी तयार आहे खाण्यासाठी. या पावभाजी खायला. आता सोनी श्रद्धा टेस्ट करणार आहे. छान लागली त्यांना पावभाजी, मस्त टेस्टी झाली. व्हिडिओ पाहण्याबद्दल धन्यवाद.